कल्याणपूर्व येथील विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन परिसरात पैशांची अदलाबदल करून देण्याच्या बहाण्याने 5 लाख रुपयांची लूट करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे। पुणे येथील तक्रारदाराला 5 लाखांच्या बदल्यात 7 लाख रुपयांचा सुट्टा नोटा देण्याचे आमिष दाखवून कल्याणला बोलवण्यात आले। मात्र सुट्टे पैसे देण्याच्या नावाखाली काही जणांनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगत तक्रारदाराच्या हातातील 5 लाखांची बॅग हिसकावून स्कॉर्पिओ गाडीतून पलायन केले। या घटनेनंतर कोलसेवाडी पोलीस स्टेशन पोलिसांनी तातडीने कारवाई करत केवळ 5 तासात 4 आरोपींना अटक केली आहे। पुढील कारवाईत इतर आरोपींनाही पकडण्यात आले असून एकूण 8 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। पोलिसांनी 2,36,000 रुपये रोख, 2 स्कॉर्पिओ गाड्या आणि 9 मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आणि पुढील तपास सुरू आहे। आणि ते कल्याण येथे आले, त्यांना रॅन्डमली एका आरोपीने फोन केला की आम्ही तुम्हाला नोटा बदलून देतो आहे, त्याच्याऐवजी तुम्हाला 2 लाख रुपये जास्तचे देणार। ते जास्त पैसे मिळण्याच्या आमिषापोटी त्यांनी ते पैसे घेऊन आले आणि इथे नोटा बदलेसाठी त्या ज्या आरोपींचा ग्रुप आहे त्यांनी ते नोटा असल्याची खात्री केली। ब्युरो रिपोर्ट महान्यूज 7।